हाय मुलांनो, आज आपण 50th लेसन बघणार आहोत. फन विथ मॅग्नेट्स. मॅग्नेट म्हणजे लोहचुंबक. चुंबकासोबत गंमत आपण करणार आहोत. आज बघणार आहोत त्याच्या काय काय गमती जमती आहेत. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मॅग्नेट आता बघितलाच असेल. ठीक, कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? फर्स्ट, पिन्स इन अ पिन होल्डर डू नॉट फॉल इवन वेन इट इज हेल्ड अपसाइड डाऊन. वाय इज दिस सो? आता हा पिन होल्डर आहे, याच्यामध्ये ह्या पिना आहेत, काचण्या आहेत. तर तो जर असा उलटा पकडला तरी सुद्धा ह्या बाहेरच्या ज्या पिना आहेत त्या खाली पडत नाहीत. हे असे का होते? सेकंड, व्हाईल वी आर शटिंग द डोअर ऑफ अ फ्रीज we find that it closes automatically from a certain distance and does not open unless pulled again. Why is this so? तर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही फ्रीजचा दरवाजा लावायला जाता तर तो पूर्ण जरी आपण बंद केला नाही, थोड्या डिस्टन्सवरती आपण आलो की तो ऑटोमॅटिकली बंद होतो, जरी तुम्ही ढकलला नाही तरी. आणि तो बंद झालेला परत जर आपल्याला ओपन करायचा असेल तर परत तो उघडावा लागतो. ठीक आहे, सहजासहजी तो ओपन होत नाही. वाय इज दिस सो? असं का होतं? तर या दोन्ही मागे काय कारण आहे? तर अ मॅग्नेट इज युज्ड इन दिस गॅजेट्स. या गॅजेट्समध्ये मॅग्नेट वापरलेलं असतं. अ मॅग्नेट इज फिटेड इन द कॅप ऑफ अ पिन होल्डर. या पिन होल्डरच्या वरती जे आहे, ही कॅप आहे वरची, तर तिथे मॅग्नेट फिट केलेलं असतं आणि त्याच्यामुळेच या ज्या पिन्स आहेत त्या खाली पडत नाहीत. अँड इन द डोअर ऑफ अ फ्रीज, आणि फ्रीजच्या डोअरमध्ये सुद्धा मॅग्नेट यूज केलेलं असतं, त्याच्यामुळे तो दरवाजा घट्ट बसतो. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर ऑटोमॅटिकली घट्ट बसतो. आयर्न ऑब्जेक्ट्स स्टिक टू अ मॅग्नेट. जे आयर्न म्हणजे लोखंडाच्या वस्तू आहेत त्या मॅग्नेटला चिकटतात. ठीक आहे. व्हॉट इज अ मॅग्नेट? आता मॅग्नेट म्हणजे नक्की काय ते आपण बघूयात. द मटेरियल टू विच ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल, कोबाल्ट एक्सेट्रा गेट अट्रॅक्टेड इज कॉल्ड अ मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे असं मटेरियल ज्याला आयर्न, निकेल आणि कोबाल्ट यांपासून बनवलेल्या वस्तू, ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट होतात, त्याला म्हणतात मॅग्नेट. दिस प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटिझम. आणि त्या मटेरियलच्या म्हणजे आयर्नच्या, निकेलच्या, कोबाल्टच्या वस्तू स्वतःकडे खेचून घेण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. फर्स्ट, टेक अ मॅग्नेट फ्रॉम द लॅबोरेटरी अँड ब्रिंग इट नियर व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर यूथ. तुमच्या लॅबमध्ये, सायन्स लॅबमध्ये मॅग्नेट असेल, ते मॅग्नेट घ्यायचं, किंवा आता बाजारात बाहेर विकतही भेटतात मॅग्नेट्स. ठीक आहे, तर ते मॅग्नेट आणायचं आणि तुमच्याकडे असलेल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्याजवळ ते मॅग्नेट घेऊन जा. विच ऑफ देम स्टिक टू द मॅग्नेट? त्यापैकी कोणत्या गोष्टी मॅग्नेटला चिटकल्या? व्हॉट मटेरियल इज इच ऑफ देम मेड ऑफ? मग त्या ज्या वस्तू मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झालेल्या आहेत, चिकटलेल्या आहेत, ते कशापासून बनलेले आहेत? तर याचा अभ्यास करा. जसं की आता तुम्ही पुस्तकाजवळ घेऊन गेलात ते मॅग्नेट, तर त्याला चिटकणार नाहीये. पण ते जर तुमची कंपॉस बॉक्स असेल, जर तो कुठला जॉमेट्रिकल बॉक्स असेल बघा, तर त्याला मॅग्नेट चिटकतं. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये जे तुमचा कंपॉस आहे, राऊंडर असेल, तर त्याला ते चिटकतं. स्केलला नाही चिटकणार. म्हणजे असं तुम्ही अभ्यास करा, ऑब्झर्व करा की कोणकोणत्या गोष्टी मॅग्नेटकडे त्या अट्रॅक्ट होत आहेत. ऑब्झर्व द थिंग्स केअरफुली. त्या गोष्टींकडे केअरफुली, काळजीपूर्वक बघा. क्लासिफाय द ऑब्जेक्ट्स इंटू 2 ग्रुप्स. मग आता या ऑब्जेक्टचे 2 ग्रुप होतील. दोज विच स्टिक टू द मॅग्नेट, जे मॅग्नेटला चिटकल्या वस्तू त्या, अँड दोज विच डू नॉट, आणि दुसरा ग्रुप असणारे ज्या वस्तू मॅग्नेटला चिकटलेल्या नाहीत. अशा 2 प्रकारच्या वस्तू आपल्याकडे भेटलेल्या आहेत आता आपल्याला. सेकंड, टेक अ मिक्सचर ऑफ सँड, पीसेस ऑफ पेपर, सॉडस्ट, आयर्न फिलिंग्स अँड पिन्स इन अ सॉसर अँड पास अ मॅग्नेट अराउंड द मिक्सचर. व्हॉट डू यू सी? सॉसर म्हणजे डिश. अशा डिशमध्ये तुम्हाला सँड म्हणजे वाळू, पीसेस ऑफ पेपर म्हणजे कागदाचे तुकडे,
सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा आणि आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचे काही तुकडे घ्यायचे आहेत अँड पिन्स आणि अशा पिना त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. असं ह्याचं मिक्सचर घ्यायचं आहे आणि तिथून मॅग्नेट फिरवायचं आहे. मग तुम्हाला काय दिसेल तर तुम्हाला असं दिसेल की ते जे पिन आहेत किंवा आयर्न फिलिंग्स आहेत म्हणजे लोखंडाचं सुद्धा आपण बारीक बारीक तुकडे भुसा घेतलेला आहे तर ते त्या मॅग्नेटला चिटकतील. पण जी सँड आहे, वाळू आहे, पीसेस ऑफ पेपर आहेत आणि सॉडस्ट आहे तर ते चिटकणार नाही. मग याच्यावरून काय समजलं तर काही जे ऑब्जेक्ट आहेत, काही ज्या वस्तू आहेत त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात आणि काही ज्या वस्तू आहेत त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत. द मटेरियल्स दॅट स्टिक टू अ मॅग्नेट आर कॉल्ड मॅग्नेटिक मटेरियल्स. मग ज्या वस्तू मॅग्नेटला स्टिक झाल्या, मॅग्नेटला चिकटल्या, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झाल्या त्या वस्तूंना मॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतात. while those that do not stick to a magnet are called non-magnetic materials. आणि ज्या वस्तू या बशीमध्ये राहिलेल्या ज्या वस्तू आहेत ज्या की मॅग्नेटकडे अट्रॅक्ट झाल्या नाहीत, मॅग्नेटला स्टिक झाल्या नाहीत त्यांना नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हणतात. द मेटल्स आयर्न, कोबाल्ट, निकेल आर मॅग्नेटिक मटेरियल्स. मग हे जे मेटल्स आहेत आयर्न म्हणजे लोखंड, कोबाल्ट आणि निकेल तर हे मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत कारण ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, मॅग्नेटला स्टिक होतात. इन द पास्ट तर आपण आता भूतकाळात बघूया ह्या मॅग्नेटचा शोध तरी कसा लागला. देअर इज अ लिजंड अबाउट द डिस्कव्हरी ऑफ मॅग्नेट्स. मॅग्नेटच्या शोधासंबंधी एक दंतकथा म्हणजे एक गोष्ट प्रसिद्ध आहे. इट इज सेड दॅट अ शेफर्ड नेम्ड मॅग्नेस लिव्ड इन ग्रीस. असं म्हटलं जातं मॅग्नेस नावाचा एक शेफर्ड म्हणजे मेंढ्या पाळणारा मेंढपाळ हा ग्रीसमध्ये राहत होता. Once, while his sheep were grazing, he sat down on a big rock. एकदा त्याच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठ्या दगडावरती खडकावरती बसला. But what a surprise he got when he tried to get up. पण जेव्हा तो उठायला लागला तेव्हा त्याला आश्चर्यच वाटलं. His staff and his shoes were stuck to the rock. त्याचं जे स्टाफ म्हणजे ही जी लाकडी काठी आहे, पहिल्यांदा जे गुरं चारतात ना किंवा जे जंगलामध्ये फिरतात, शेतामध्ये फिरतात तर त्या लोकांच्या काठीला आहे ना खाली लोखंडाचं कडं असतं. ठीक आहे, जसे आपल्या पेनाचं टोपण असतं की नाही तसं तिथे एवढं टोपणं एवढं मोठं नाही पण त्याच्या दुसऱ्या टोकाला लोखंडाने कव्हर केलेलं असतं. कारण कोणता प्राणी वगैरे समजा साप वगैरे आला तर तो चावू नये, त्यांना काठीने तो बाजूला सारता येईल म्हणून तशी ती काठी त्यांनी केलेली असते. म्हणजे त्या काठीच्या खालच्या टोकाला लोखंड असतं. आणि पहिले जे चपला असायच्या तर त्यांना पण लोखंडाचे खिळे मारलेले असायचे. मग ते त्याची जी काठी आहे आणि त्याचे जे शूज आहेत तर ते त्या दगडाला चिटकून राहिले. He had to use great force to pull himself away from the rock. आणि त्या दगडापासून स्वतःला बाजूला करण्यासाठी त्याला खूप ताकद लावावी लागली. He realized that what had happened was because of the iron ferrule on his staff and the iron nails in his shoes. पण त्याला समजलं हे असं का झालं कारण त्याच्या काठीला त्याची स्टाफ जी आहे त्याला आयर्न फेरूल म्हणजे लोखंडाचे कडे होते खालून आणि त्याच्या शूजमध्ये लोखंडाचे खिळे होते. However, other rocks did not stick to his shoes or staff. त्याने दुसरे जे खडक होते, मोठे मोठे दगडे होते तर त्याला ट्राय करून बघितलं पण तिथे त्याची काठी चिटकली नाही किंवा त्याचे शूज चिटकले नाही. लॅटर ही शोड द रॉक टू एव्हरीबडी. मग नंतर त्याने सगळ्यांना तो दगड दाखवला की जिथे लोखंड चिटकून राहत आहे म्हणून. द रॉक वॉज नेम्ड मॅग्नेटाईट आफ्टर मॅग्नेस द शेफर्ड. या मॅग्नेसच्या नावाने हा जो दगड आहे त्याचं नाव मॅग्नेटाईट असं पडलं. मॅग्नेटाईट इज अ नॅचरल मॅग्नेट. आता हे जे मॅग्नेटाईट दगड आहे तर हे नॅचरल मॅग्नेट आहे म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. इट इज ऑल्सो पॉसिबल दॅट द नेम मॅग्नेट केम फ्रॉम मॅग्नेशिया.
द पार्ट ऑफ ग्रीस वेअर मॅग्नेट्स वेअर डिस्कवर्ड. आणि असंही म्हटलं जातं की हे मॅग्नेट नाव कसं पडलं, तर मॅग्नेशिया या नावावरून ते मॅग्नेट पडलं असेल. मॅग्नेशिया हा ग्रीसमधला भाग आहे जिथे मॅग्नेट जास्त प्रमाणामध्ये सापडलेले आहेत. आता समजलं ह्याला मॅग्नेट नाव कसं मिळालं ते. ओके, पुढे बघूयात. फाइंड आउट, शोधा पाहू. हाऊ इज अ मॅरिनर्स कंपास युज्ड. मॅरिनर म्हणजे जे समुद्रामध्ये प्रवास करतात ते. तर तिथे दिशा दाखवण्यासाठी एक कंपास यूज केलं जातं. कंपास म्हणजे आपली कंपॉस असते असं नाही. जे तुम्ही बघा मॅग्नेटिक निडल असते, बघितली असेल कधी, तर त्यालाही कंपास असं म्हणतात. मग समुद्रामध्ये प्रवास करताना दिशा कशी कळणार आपल्याला, मग तेव्हा ते मॅरिनर्स कंपास तिथे यूज केलं जातं. मराठीमध्ये त्याला होका यंत्र असं म्हटलं जातं. तर ते आपण बघूयात पुढे काय आहे ते. इट वॉज नोन क्वाईट लॉंग ॲगो टू द पीपल इन चायना अँड युरोप दॅट अ पीस ऑफ मॅग्नेटाईट हंग फ्रीली ऑलवेज सेटल्ड इन द नॉर्थ साऊथ डिरेक्शन. म्हणजे जुन्या खूप काळापूर्वी जे चायना, चीन आणि युरोपमधले लोक होते त्यांना माहीत होतं की हे जे मॅग्नेटाईट आहे ते तर मॅग्नेटचंच, त्याचा जर पीस घेतला तर ते मॅग्नेट म्हणून काम करतं. आणि ते जर असं कुठेही मोकळेपणाने लटकून ठेवलं तर ते नेहमी नॉर्थ आणि साऊथ डिरेक्शनमध्येच ते सेटल होतं. ती जी मॅग्नेटिक निडल आहे ती नेहमी असं जर इथे असं आपण अडकून ठेवलं तर ते नॉर्थ साऊथ डिरेक्शनमध्येच सेटल झालेलं असतं. म्हणजे त्यावरून त्यांना नॉर्थ आणि साऊथ तर डिरेक्शन समजलीच, बाकीच्याही डिरेक्शन ते त्यावरून ओळखायचे. दीज रॉक्स देन केम टू बी युज्ड फॉर फाइंडिंग द डिरेक्शन्स व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू अननोन रिजन्स. आणि जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या अनोळखी प्रदेशामध्ये जेव्हा प्रवासाला जात असू तेव्हा मग हे जे दगड आहेत मॅग्नेटाईटचे तर ते दिशा दर्शवण्यासाठी, डिरेक्शन सांगण्यासाठी वापरले जाऊ लागले. दॅट इज व्हाय दे आर अल्सो कॉल्ड लोडस्टोन्स, म्हणजेच लीडिंग स्टोन. आणि त्यामुळेच त्यांना लोडस्टोन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दिस लेड टू द इन्व्हेन्शन ऑफ द मॅरिनर्स कंपास. आणि याच्यातूनच मग होका यंत्राचा शोध लागला. मॅग्नेट्स कॅन हॅव अ व्हरायटी ऑफ शेप्स डिपेंडिंग अपॉन देअर युजेस. मॅग्नेटचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत. कशावरून ते आकार पडतात, तर त्यांचा वापर कशासाठी केलेला आहे यावरून त्याचे वेगवेगळे आकार पडतात. टुडे मॅग्नेट्स आर युज्ड इन मेनी मशीन्स अँड गॅजेट्स ऑर डिव्हायसेस. आताच्या काळामध्ये मॅग्नेट्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनमध्ये, गॅजेट्समध्ये, डिव्हायसेसमध्ये वापरले जातात. दे आर ऑल मॅनमेड मॅग्नेट्स. ते सर्व जे मॅग्नेट्स आहेत ते मॅनमेड मॅग्नेट्स आहेत. फाइंड आउट वेअर द मॅग्नेट्स शोन इन द पिक्चर्स बिलो आर युज्ड. आता इथे खाली काही पिक्चर्समध्ये मॅग्नेट दिलेले आहेत, तर ते फाइंड आउट करा की कुठे कुठे वापरले जातात. बार मॅग्नेट्स हे असे आहेत ना, त्याला म्हणतात बार मॅग्नेट. डिस्क मॅग्नेट, असे डिस्क सारखे जे मॅग्नेट आहेत त्याला डिस्क मॅग्नेट. हॉर्सशू मॅग्नेट्स, ही हॉर्सशू मॅग्नेट आहे. ठीक आहे. त्यानंतर रिंग शेप मॅग्नेट्स, रिंग सारखा आकार असतो, रिंग शेप मॅग्नेट्स. सिलेंड्रिकल मॅग्नेट्स आर अल्सो स्मॉल बटन मॅग्नेट्स आर द डिफरंट शेप्स ऑफ द मॅग्नेट्स इन एव्हरीडे यूज. तर एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट असतात. ठीक आहे. हे बघा, ही जी कंपास, हे जे होका यंत्र म्हणतो ना, तर ह्याच्यामध्ये अशी निडल असते. ही ह्याच्यावरती डिरेक्शन असतं. इथे बघा, इथे एस दिसतोय म्हणजे ही साऊथ आहे, ही ईस्ट आहे, इकडे वेस्ट, इथे नॉर्थ असे, ही एन म्हणजे नॉर्थ आहे, आणि इकडे डब्ल्यू वेस्ट असणार आहे. ठीक आहे, समजलं. आता आपण मॅग्नेटिझम बघूया. व्हेन अ मॅग्नेट अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट, दॅट ऑब्जेक्ट इज डिस्प्लेड ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. जेव्हा मॅग्नेट कोणताही ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करतं तेव्हा तो ऑब्जेक्ट त्या जागेवरून हलतो. कशामुळे हलतो, तर त्या मॅग्नेटिक फोर्समुळे हलतो. इन प्लेसेस लाईक फॅक्टरीज, पोर्ट्स, गार्बेज डेपोज, लार्ज ऑब्जेक्ट्स आर शिफ्टेड फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर फॅक्टरी म्हणा, पोर्ट्स म्हणा, गार्बेज डेपोमध्ये
मोठे मोठे ऑब्जेक्ट्स एका ठिकाणून दुसरीकडे शिफ्ट केले जातात. फॉर दिस पर्पज क्रेन्स विथ मॅग्नेट्स आर युज्ड. आणि यामध्ये म्हणजे क्रेन्स आहेत ज्याला की मॅग्नेट बसवलेला असतो, क्रेनच्या पुढच्या टोकाला ते वापरले जातात. वर्क इज डन बाय मॅग्नेटिक फोर्स. आणि हे जे काम आहे ते कशामुळे होत असतं? मॅग्नेटिक फोर्समुळे होत असतं. दिस शोज दॅट मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. आणि याच्यामुळे आता इथं फोर्स लागला म्हणजे काम होतंय, फोर्स लावून काम होतंय, म्हणजेच ही काय झाली? एक प्रकारची हे जे मॅग्नेटिझम आहे ती एक प्रकारची एनर्जीच झाली. ठीक आहे, समजलं? आणि मॅग्नेटिझम म्हणजे काय माहिती आहे ना, आपण पहिले शिकलो की मॅग्नेट ज्या वस्तू आपल्याकडे खेचतो तर त्याच्या अट्रॅक्ट करण्याचे जी ताकद आहे, जी प्रॉपर्टी आहे त्याला मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट. मॅग्नेटचे काही वैशिष्ट्य आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते आपण बघूयात. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. फर्स्ट, डिटरमाइन द डिरेक्शन्स इन द क्लास ऑर लॅबोरेटरी. तुम्ही क्लासमध्ये असाल किंवा लॅबमध्ये असाल, तिथे डिरेक्शन कोणत्या कोणत्या आहेत त्या ठरवून ठेवा. Tie a thread to the center of a bar magnet and hang it from a stand. एक बार मॅग्नेट घ्या, त्याच्या मध्यभागी एक दोरा बांधा आणि असं स्टँडच्या साह्याने ते असं लटकून ठेवा. नोट द डिरेक्शन इन विच द मॅग्नेट सेटल्स अँड टर्न इट अराउंड अगेन. मग आता हे मॅग्नेट कोणत्या दिशेला सेटल झालेले आहे तर ती डिरेक्शन लिहून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा आणि त्या मॅग्नेटला परत हलवा. लेट इट सेटल अँड नोट द डिरेक्शन. ते हलवून परत सेटल होईपर्यंत वाट बघा आणि परत डिरेक्शन लिहून ठेवा. डू दिस मेनी टाइम्स. आणि हे खूप वेळा करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तुम्हाला काय दिसेल, काय तुम्ही ऑब्झर्व कराल? अ मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डिरेक्शन. तुम्ही बघाल की प्रत्येक वेळेस मॅग्नेट जे आहे ते नॉर्थ साऊथ याच डिरेक्शनला ते सेटल होणार आहे. कितीही त्याला तुम्ही हलवा, कोणत्याही दिशेला फिरवा, ते सेटल होताना नॉर्थ साऊथ डिरेक्शनला सेटल होते. ठीक आहे. द एंड ऑफ अ मॅग्नेट दॅट पॉइंट्स टू द नॉर्थ इज कॉल्ड द नॉर्थ पोल. जे एंड, जे टोक, इथे बघा लिहिलेलं आहे एन. एन म्हणजे नॉर्थ. जे मॅग्नेटचं जे टोक आहे, जे नॉर्थ साईडला सेटल होतं, नॉर्थ डिरेक्शनला, त्याला म्हणतात नॉर्थ पोल. ठीक आहे. व्हाईल द एंड दॅट पॉइंट्स टू द साऊथ इज कॉल्ड द साऊथ पोल. आणि हे जे दुसरं टोक आहे जे साऊथ डिरेक्शनला सेटल होतं, साऊथला पॉइंट करतं, त्याला म्हणतात साऊथ पोल. द नॉर्थ पोल इज इंडिकेटेड बाय एन. नॉर्थ पोलला एनने इंडिकेट करतात आणि साऊथ पोलला, द साऊथ पोल, बाय एसने इंडिकेट करतात. सेकंड, प्लेस सम आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड पास अ बार मॅग्नेट ओव्हर देम. एका पेपरवरती लाकडाचा भुसा ठेवायचा, आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचा भुसा टाकायचा आहे आणि त्याच्यावरून बार मॅग्नेट फिरवायचा आहे. पिक अप द बार मॅग्नेट बाय होल्डिंग इट इन द सेंटर. असं सेंटरला ते पकडून उचलायचं आहे. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसलं? टू विच पार्ट ऑफ द मॅग्नेट डू मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग स्टिक. कोणत्या भागाला जास्त, मग तुम्हाला काय दिसेल की त्याला आयर्न फिलिंग्स, लाकडाचा भुसा चिकटलेला आहे, तर कोणत्या भागाला जास्त प्रमाणामध्ये लाकडाचा भुसा चिकटलेला आहे, आयर्न फिलिंग्स चिकटलेल्या आहेत. ऑन विच पार्ट डू वी सी फ्युअर फायलिंग्स. आणि कोणत्या भागामध्ये कमी प्रमाणामध्ये आयर्न फिलिंग्स चिकटलेल्या आहेत. व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस. आणि त्याच्यावरून आपल्याला काय समजतं? आता हे चित्रामध्ये दिसतंय बघा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल इथे जास्त प्रमाणामध्ये आयर्न फिलिंग्स चिकटलेल्या आहेत आणि मध्यभागी खूप कमी आहेत. ओके, म्हणजे त्याच्यावरून आपण काय शिकलो? द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड्स ऑर पोल्स ऑफ अ मॅग्नेट. हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तर तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या दोन पोलमध्येच किंवा या दोन एंड्समध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. म्हणजे तिथे जास्त प्रमाणामध्ये मॅग्नेटिक फोर्स आहे. समजलं? थर्ड, टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीझर्स ऑर अ नाईफ
एक बार मॅग्नेट घ्या जे की आपण कैचीने कापू शकतो किंवा नाईफने सुरीने कापू शकतो. टेक आयर्न फिलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. परत हा आपण जो वरती केला होता एक्सपेरिमेंट तो रिपीट करायचा आहे. हे कट करायचे म्हणजे एका बार मॅग्नेटचे 2 बार मॅग्नेट करायचे आहेत. परत पेपरवरती आयर्न फिलिंग्स घ्यायचे, लोखंडाचा भुसा घ्यायचा आहे, त्याच्यावरती बार मॅग्नेट ठेवायचं आहे. पिक अप इच ऑफ द पीसेस अँड ऑब्झर्व देम. परत ते उचलायचे पीसेस आणि मग बघायचं काय झालं. व्हॉट डू यू फाइंड. आपल्याला काय दिसेल, जरी दोन्ही भाग केले तर ते परत हे जे मॅग्नेटचा एक तुकडा आहे तो इंडिपेंडंट मॅग्नेट म्हणून काम करतो. म्हणजे हा परत नॉर्थ होतो, हा साऊथ होतो, परत नॉर्थ झाला, परत साऊथ झाला, म्हणजे एका बार मॅग्नेटचे 2 बार मॅग्नेट तयार झाले. इफ अ मॅग्नेट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स 2 इंडिपेंडंट मॅग्नेट्स आर फॉर्म्ड. जर एखादं मॅग्नेट 2 भागांमध्ये त्याचे पार्ट केले, 2 त्याचे भाग केले, तर ते दोन्ही भाग जे आहेत ते इंडिपेंडंट मॅग्नेट सारखे काम करतात. It means that the 2 poles of a magnet cannot be separated from each other. म्हणजे याचाच अर्थ की जे 2 पोल आहेत मॅग्नेटचे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. तुम्ही जरी मॅग्नेट कट केलं त्याच्यामध्ये त्या 2 एंडला ते 2 पोल तयार होतातच. समजलं. अशा प्रकारे तुम्ही एकाचे 2 मॅग्नेट करू शकता, 2चे 4 मॅग्नेट करू शकता. समजलं. नेक्स्ट बघूयात. 4. Fix a powerful bar magnet to a stand as shown in the figure. आता इथे बघा, हे जे आहे हे वरच्या स्टँडला हे मॅग्नेट आहे. हे पॉवरफुल बार मॅग्नेट घ्यायचं आहे आणि असं स्टँडला फिक्स करायचं आहे. फिक्स अन आयर्न बार ॲट अ शॉर्ट डिस्टन्स बिलो द मॅग्नेट. आणि हा खाली जो आहे सेकंड स्टँडला तो आयर्न बार आहे, लोखंडाचा बार आहे. तर तो त्या मॅग्नेटच्या खाली अगदी थोडंसं डिस्टन्स ठेवून फिक्स करायचा आहे. टेक आयर्न फिलिंग्स नियर द आयर्न बार. त्या आयर्न बारच्या तिथे आयर्न फिलिंग्स, लोखंडाचा भुसा पकडायचा आहे. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल. आफ्टर सम टाईम टेक द मॅग्नेट अवे. व्हॉट हॅपन्स नाऊ. आता पहिल्यांदा आपण बघूया पहिल्यांदा काय दिसेल. तर जेव्हा हे मॅग्नेट या आयर्न बारच्या वरती असेल तेव्हा ह्या आयर्न बारमध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं आणि हा जो आयर्न फिलिंग्स आहेत त्याला चिटकतात. आणि जर आपण हे मॅग्नेट त्याच्यापासून परत घेतलं, इथे आता बघा हे इथे एकमेकांना चिटकलेले आहेत आणि हे सेपरेट केले आपण. ओके. त्यानंतर काय दिसेल तर ते आयर्न फिलिंग्स परत खाली पडतील. ओके. आयर्न फिलिंग्स स्टिक टू द आयर्न बार वेन द मॅग्नेट इज नियर इट अँड फॉल ऑफ ॲज सून ॲज द मॅग्नेट इज टेकन अवे. जेव्हा मॅग्नेट आयर्न बारच्या जवळ असेल तेव्हा आयर्न फिलिंग्स त्याला स्टिक होतील, चिटकतील. आणि जेव्हा बार मॅग्नेट आयर्न बारपासून वेगळं केलं की त्या आयर्न फिलिंग्ससुद्धा खाली पडतील. दॅट इज द मॅग्नेटिझम इन द बार व्हॅनिशेस. आणि याचाच अर्थ इथे मॅग्नेटिझम प्रोड्यूस झालं होतं आणि इथे मॅग्नेटिझम त्याच्यातलं निघून गेलं. अ मॅग्नेटिक मटेरियल ॲक्वायर्स मॅग्नेटिझम व्हेन प्लेस नियर अ मॅग्नेट. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजलं की हा आयर्न बार जो आहे हे मॅग्नेटिक मटेरियल आहे. मॅग्नेटिक मटेरियल जर मॅग्नेटच्या जवळ ठेवले तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस होतं. दिस मॅग्नेटिझम इज कॉल्ड इंड्युस्ड मॅग्नेटिझम. आता हे नॅचरल मॅग्नेटिझम नाही, हे प्रोड्यूस झालेलं आहे म्हणून त्याला म्हटलं जातं इंड्युस्ड मॅग्नेटिझम. ठीक आहे. 5th, फिक्स अ बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन द फिगर. असं हे बार मॅग्नेट फिक्स करायचं आहे. ओके. लेट इट बिकम स्टेडी. त्याला आता स्टेडी, शांत होऊ द्या. ठीक आहे. टेक अनादर बार मॅग्नेट नियर द हँगिंग बार मॅग्नेट. हे एक चिटकवलं, इथे एक अडकवलेलं आहे, परत दुसरं इथे अडकवा. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होईल ते ऑब्झर्व करा. डू द सेम अगेन अँड अगेन एक्सचेंजिंग द एंड्स ऑफ द मॅग्नेट. व्हॉट डू यू सी. आता हे मॅग्नेट आहे तर आपण ह्याचे काय करायचे आहे, ह्याचे एंड्स जे आहे ते उलटं करून परत इथे लटकवले. बघा इथे साऊथ नॉर्थ आहे, नॉर्थ साऊथ आहे, इथे नॉर्थ साऊथ आहे, साऊथ नॉर्थ आहे. तर काय होईल. देअर इज रिपल्जन बिटवीन लाईक पोल्स ऑफ अ मॅग्नेट
व्हाईल देअर इज अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट पोल्स. आता इथे नॉर्थ पोल्स आहेत, बरोबर. इथे साऊथ पोल आहे, तर ते एकमेकांपासून लांब जाणार, कारण सेम पोल आहे. सेम पोल असेल तर त्याच्यामध्ये रिपल्जन होतं, ठीक आहे. ते एकमेकांना लांब ढकलतात. आणि जर अपोजिट पोल्स असतील, इथे नॉर्थ आहे आणि साऊथ आहे, तर अपोजिट पोल्स काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे आपल्याला याच्यावरून समजलेलं आहे, ठीक आहे. 6. टेक अ निडल ऑर नेल. एक सुई घ्या किंवा खिळा घ्या. प्लेस इट स्टेडी ऑन अ टेबल. टेबलवरती ते ठेवा. कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू द अदर. एका टोकापासून दुसऱ्या टोकामध्ये त्याच्यावरती मॅग्नेटने असं रब करायचे, घासायचे मॅग्नेट. डू दिस 7 to 8 टाइम्स. 7 ते 8 वेळा हे रिपीट करायचं आहे. नाऊ टेक अ फ्यू पिन्स नियर द निडल ऑर नेल. आता ती सुई किंवा खिळा त्याच्याजवळ दुसऱ्या पिन्स घेऊन जा. व्हॉट इज सीन. काय दिसेल तुम्हाला, तर ती पिन आहे ती त्या खिळ्याला चिटकेल. इन दिस वे मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्स ॲक्वायर मॅग्नेटिझम. आणि अशा प्रकारे ह्या मॅग्नेटिक ऑब्जेक्ट्समध्ये म्हणजे ह्या खिळ्यामध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस झालं, मॅग्नेटिझम तयार झालं. मॅग्नेटिझम ऑफ दिस काइंड इज टेम्पररी. हे खूप टेम्पररी असतं, परमनंट मॅग्नेटिझम नाही आहे. इट लास्ट फॉर अ शॉर्ट व्हाईल. थोड्या वेळासाठी त्या खिळ्यामध्ये मॅग्नेटिझम असणार आहे, थोड्या वेळानंतर ही पिन परत खाली पडणार आहे, तर याला म्हटलं जातं आर्टिफिशियल मॅग्नेट, ठीक आहे. अशा प्रकारे आर्टिफिशियल मॅग्नेट तयार केला जातो. तर आपण आता मॅग्नेटिझमच्या किंवा मॅग्नेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या आहेत. आता एक छोटंसं लिटिल फन बघूयात, मज्जा बघूयात. मेक ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट कसं तयार करायचं ते बघा. ॲपरेटस, त्यासाठी लागणारं साहित्य आहे ॲन आयर्न नेल ऑफ अबाउट 10 सेंटीमीटर लेंथ. 10 सेंटीमीटर लॉंग आयर्न नेल, लोखंडाचा खिळा पाहिजे आहे. अँड 1 मीटर लॉंग इन्सुलेटेड कॉपर वायर. 1 मीटर लॉंग कशी पाहिजे, इन्सुलेटेड कॉपर वायर पाहिजे. इन्सुलेटर म्हणजे ज्याच्यावरती रबरचं कव्हरिंग असतं अशी. अ बॅटरी सेल्स, पिन्स ऑर अदर मॅग्नेटिक ऑब्जेक्ट. बॅटरी सेल पाहिजे, पिन पाहिजे आणि दुसरे मॅग्नेटिक ऑब्जेक्ट पाहिजे आहेत. वाइंड द कॉपर वायर अराउंड द नेल ॲज शोन इन द फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी जी वायर आहे, जी आहे कॉपरची वायर आहे, ती अशी त्याला गुंडाळून घ्यायची आहे. जॉईन बोथ द एंड्स ऑफ द वायर टू द सेल. इथं हे सेल घेतलेले आहेत, तर त्याला ह्या वायरचे दोन्ही टोक असे जोडायचे आहे. नाऊ टेक द पिन नियर द हेड ऑफ द नेल. आता हे जे खिळ्याचं डोकं आहे, हेड म्हणतात, हेड ऑफ द नेल, तर इथे पिन घ्यायची आहे. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसतं, तर ती पिन त्याला चिटकते, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झालेलं असतं, ठीक आहे. ड्युरिंग द अबाव ॲक्टिव्हिटी वी सॉ दॅट द पिन स्टिक टू द नेल. वरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करत होतो त्यामध्ये ती पिन त्या नेलला चिटकते. नाऊ स्टॉप द इलेक्ट्रिक करंट अँड सी व्हॉट हॅपन्स. आता इलेक्ट्रिक करंट, ते बटन त्या सेलचं बंद करायचं आहे आणि काय होईल, द पिन स्टिकिंग टू द नेल फॉल ऑफ. जी ही पिन चिटकलेली होती नेलला ती खाली पडून जाईल. व्हाय डज दॅट हॅपन. हे असं का झालं. मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस इन द नेल ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. कारण या केसमध्ये, या एक्सपेरिमेंटमध्ये, या नेलमध्ये जे मॅग्नेटिझम तयार झालं होतं ते इलेक्ट्रिक करंटमुळे तयार झालं होतं. व्हेन इट इज पुट ऑफ द मॅग्नेटिझम व्हॅनिशेस. आणि जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण बंद केला त्यातलं मॅग्नेटिझम नाहीसं झालं, निघून गेलं. सच अ मॅग्नेट इज कॉल्ड ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. मग असा इलेक्ट्रिसिटीचा वापर करून जे आपण मॅग्नेट तयार करतो त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट नावातच आहे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेट त्याच्यापासून तयार केलेलं मॅग्नेट म्हणतो. दिस मॅग्नेटिझम इज टेम्पररी. हे अशा प्रकारे जे मॅग्नेटिझम तयार झालेलं असतं ते टेम्पररी असतं, परमनंट नसतं, थोड्या वेळासाठीच असतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज यूज्ड इन मेनी प्लेसेस इन अवर डे टू डे लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप साऱ्या ठिकाणी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, इट इज यूज्ड इन इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज अ डोअर बेल अँड अ क्रेन. आपली जी घराची बेल असते, डोअर बेल, क्रेनमध्ये
हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वापरलं जातं. अजून इथे वेगवेगळ्या प्रकारे दाखवलं आहे कशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वापरलं जातं. ठीक आहे. On the other hand, the magnets fixed to a pin holder or the door of a cupboard are permanent magnets. पिन होल्डर जे आपण फर्स्ट बघितलं की नाही, पिन अशा उलट्या केल्या तरी पडत नाही, ते पिन होल्डर त्याचं मॅग्नेट आहे, ते फिक्स केलेलं आहे, ते परमनंट आहे. जे कबर्डचे दरवाजे असतात तर ते सुद्धा बघा आपण त्याच्यावरती अशी कॉर्नरला थोडंसं मॅग्नेट असतं, ते मॅग्नेटला जाऊन चिटकतात. ठीक आहे, तर ते परमनंट मॅग्नेट्स असतात. Permanent magnets are made from a mixture of nickel, cobalt and iron. हे परमनंट मॅग्नेट कसं बनवतात तर निकेल, कोबाल्ट आणि आयन याचं मिक्सचर करून ते बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल, द मटेरियल अल्निको इज अ मिक्सचर ऑफ ॲल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. आता नावातच आहे, AL म्हणजे ॲल्युमिनियम, NI म्हणजे निकेल आणि CO म्हणजे कोबाल्ट. तर हे ह्याचं मिक्सचर आहे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचं. ठीक आहे. इन द पास्ट, भूतकाळामध्ये जरा बघूया. द ब्रिटिश सायंटिस्ट मायकल फॅरेडे डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ अ मॅग्नेट. ब्रिटिश सायंटिस्ट होता मायकल फॅरेडे नावाचा, तर त्याने मॅग्नेटच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी कशी तयार करता येईल त्याचं टेक्निक शोधलं होतं. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली. मायकल फॅरेडे जे आहे ते एका गरीब घरामध्ये जन्माला आले. ॲज अ यंग बॉय ही हॅड टू वर्क विथ अ बुक सेलर. ते थोडेसे मोठे झाल्यानंतर एका पुस्तक विकणाऱ्या माणसाकडे कामाला होते. देअर ही रीड मेनी बुक्स अँड डेव्हलप्ड अॅन इंटरेस्ट इन सायन्स. आणि तिथे पुस्तक विकता विकता त्याने खूप सारे पुस्तके वाचली आणि त्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. लॅटर ही वेंट ऑन टू डू रिसर्च ॲट द रॉयल इन्स्टिट्यूशन इन लंडन. आणि नंतर मग ते रिसर्चसाठी लंडनमधल्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये गेले. It is due to Faraday's research that today we can use electricity and electromagnetism in innumerable instruments in our day-to-day life. आणि हेच मायकल फॅरेडे आहेत ज्यांच्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनातील वेगवेगळे जे असंख्य इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा वापर करू शकतो. याच्यावरून काय समजतंय, आपली परिस्थिती कशी असू दे, आपण जर अभ्यास केला, जिद्द बाळगली आणि नेहमी पुस्तके वाचली पाहिजेत, बुक्स रीड केले पाहिजे, त्यातून जे तुम्हाला मिळणारं नॉलेज आहे ते कधीही संपणार नाही आहे. त्या नॉलेजच्या बळावरती माणूस काहीही करू शकतो. ते नॉलेज घेऊन तुम्ही काहीसुद्धा होऊ शकतात. फक्त तुमची जिद्द पाहिजे की मी हे करणार, मला हे येईल, मला हे येऊ शकतं. आता हे जेव्हा जन्माला आले एका गरीब कुटुंबामध्ये, तेव्हा त्यांनी विचार केला असेल का मी सायंटिस्ट होणार आहे, पण ते अभ्यास करत राहिले, सतत पुस्तक वाचत राहिले, त्याच्यामुळे ते एवढे मोठे बनले. ठीक आहे, आता पुढे बघूयात. मॅगलेव ट्रेन, ही ट्रेन बघूयात आपण. द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड रिपल्जन बिटवीन मॅग्नेट्स आर युज्ड इन अ मॅगलेव ट्रेन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची प्रॉपर्टी आणि जे आपण बघितलं की सेम पोल एकत्र आले की मॅग्नेटमध्ये रिपल्जन होतं, त्या प्रॉपर्टी वापरून ही मॅगलेव ट्रेनमध्ये त्याचा वापर करण्यात आलेला आहे. ड्यू टू द रिपल्जन बिटवीन द ट्रेन अँड द रेल, द फोर्स ऑफ फ्रिक्शन does not come into play and the train slides over the rails with great speed. आता आपण बघितलं की चाक, जेव्हा आपण गाडी चालवतो किंवा सायकल चालवतो तर चाक आणि जमीन याच्यामध्ये काय होत असतं, फ्रिक्शन होत असतं आणि त्याच्यामुळे त्याचा स्पीड कमी होत असतो. पण ह्याच्यामध्ये काय होतं तर ही जे ट्रेनचे व्हील्स आहेत ते आणि त्याची जी ही काय म्हणतो आपण पटरी आहे ट्रेनची, तर त्याच्यामध्ये रिपल्जन तयार होतं आणि त्यामुळे रिपल्जन तयार झाल्यामुळे त्यांचं फ्रिक्शन जास्त होत नाही आणि त्या ट्रेनला खूप मोठा स्पीड भेटतो. ओके. The magnets fixed on the two sides
ऑफ द ट्रेन हेल्प इट टू मूव्ह फॉरवर्ड. आणि या ट्रेनच्या दोन्ही बाजूला मॅग्नेट फिक्स केलेले असतात, ते त्याला पुढे सरकण्यासाठी मदत करतात. टू सी हाऊ द मॅगलेव ट्रेन वर्क्स विजिट www.youtube.com. टाईप मॅगलेव ट्रेन अँड क्लिक. तुम्हाला जर बघायचं असेल मॅगलेव ट्रेन कशी काम करते, कशी चालते, कशी पळते, तर त्यासाठी या वेबसाईटवरती जा, www.youtube.com वरती मॅगलेव ट्रेन टाईप करा आणि त्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला ते सगळं तिथे भेटेल माहिती. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? देअर इज अ स्ट्रीप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इन ATM कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स एक्सेट्रा वेअर नेसेसरी इन्फॉर्मेशन अबाउट द युजर इज स्टोअर्ड. तुम्ही कधी बघितलं आहे का? तुमचे पॅरेंट्स जे आहेत, आई वडील जे आहेत, तर ते कधी कधी आपण जर कुठे गेलो शॉपिंगला तर कार्ड स्वाईप करतात. क्रेडिट कार्ड असेल, ATM कार्ड असेल, तर त्याला त्या कार्डच्या मागे अशी ब्लॅक कलरची स्ट्रीप असते. तर या स्ट्रीप हे मॅग्नेटिक मटेरियलपासून बनवलेली असते आणि त्याच्या आतमध्ये जी युजरची इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्यामध्ये सिक्रेट फॉर्ममध्ये लिहिलेली असते. ठीक आहे. आणि त्याच्यावरती म्हणूनच ते मॅग्नेटिक मटेरियल लावलेलं असते की दुसऱ्या लोकांना ती माहिती कळू नये. आणि जेव्हा आपण ते कार्ड स्वाईप करतो तेव्हा तेवढी इन्फॉर्मेशन त्या युजरची तेवढी रीड केली जाते. ठीक आहे. Magnetic materials are also used to store data in the hard disk of a computer and audio or video tape etc. जे कम्प्युटरची हार्ड डिस्क आहे त्याच्यामध्ये जो डेटा स्टोअर होतो किंवा ऑडिओ व्हिडिओ टेपमध्ये जो डेटा स्टोअर होतो त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक मटेरियल्स यूज केले जातात. हाऊ इज मॅग्नेटिझम डिस्ट्रॉईड. तर मॅग्नेटमध्ये असलेलं मॅग्नेटिझम कशा प्रकारे नष्ट होऊ शकतं. आपण कधी कधी म्हणतो ना, हे जे मॅग्नेट होतं हे आता कामच करत नाहीये. का काम करत नाही, त्यातलं मॅग्नेटिझम का गेलं, ते कशामुळे होतं ते आपण बघूयात. मॅग्नेटिझम गेट्स डिस्ट्रॉईड व्हेन अ मॅग्नेट इज हिटेड, थ्रोन, नॉक्ड अबाउट ऑर ब्रोकन इन टू पीसेस. ठीक आहे. जेव्हा मॅग्नेटिझम आपण मॅग्नेट जे आहे ते आपण गरम करतो, फेकून देतो, त्याला अशा प्रकारे ठोकतो, तेव्हा त्याच्यामधून मॅग्नेटिझम डिस्ट्रॉय होऊन जातं, नष्ट होऊन जातं किंवा त्याचे तुकडे करतो. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टू स्टोअर मॅग्नेट्स केअरफुली. आणि त्यामुळे जे मॅग्नेट्स आहेत ते व्यवस्थित काळजीपूर्वकच ठेवले पाहिजेत. अ पीस ऑफ सॉफ्ट आयर्न इज प्लेस्ड इन द बॉक्स इन विच अ मॅग्नेट इज केप्ट. हे बघा, असं मॅग्नेट कीपर, ज्या बॉक्समध्ये आपण मॅग्नेट ठेवणार आहोत तिथे एक आयर्नचा सॉफ्ट तुकडा ठेवायचा आहे. द बार ऑफ सॉफ्ट और प्युअर आयर्न प्रोटेक्ट्स अ मॅग्नेट, देअरफॉर सच अ बार इज कॉल्ड अ मॅग्नेट कीपर. आता हा जो आयर्नचा बार आहे तर तो काय करतो, त्या मॅग्नेटला प्रोटेक्ट करतो, म्हणून त्याला मॅग्नेट कीपर असं म्हटलं जातं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, व्हेरियस सायंटिफिक डिस्कवरीज, द नॉलेज वी गेन थ्रू देम, द व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स और गॅजेट्स वी डेव्हलप विथ इट्स हेल्प आर ऑल युजफुल फॉर द प्रोग्रेस ऑफ मॅन. आता ज्या काही सायन्समध्ये शोध लागलेले आहेत, जे नॉलेज मिळालेलं आहे आपल्याला, किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपण बनवले, गॅजेट्स बनवले, जे ह्या सर्वाचा वापर करून ते माणसाच्या प्रगतीसाठी, प्रोग्रेससाठी, आपल्याला अजून काहीतरी चांगलं करता येईल त्यासाठी आहे. दे मस्ट बी यूज्ड फॉर द गुड ऑफ मॅनकाइंड. आणि त्याचा वापर लोकांच्या चांगल्याच कामांसाठी झाला पाहिजे. We have to take precautions while working with electricity or with important devices. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी सोबत काम करत असतो, म्हणजे लाईटचं काही काम करत असतो किंवा काही महत्त्वाचे डिव्हायसेस आहे त्याच्यासोबत काम करत असतो, तेव्हा आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. We must use them under the guidance of our elders.
आपण त्याचा वापर करताना आपल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखालीच करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा फोन, आईचा, वडिलांचा फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा काही ज्या महत्त्वाच्या वस्तू वापरत असाल, तर ते तुमच्या मोठ्यांच्या सुपरविजन खालीच वापरल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या नकळत या वस्तूंना हात लावायचा नाही. त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट डेटा असतो. तो मे बी तिथून डिलीट होऊ शकतो, काहीही होऊ शकतं. म्हणून आई-वडिलांना सांगितल्याशिवाय कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींना हात लावायचा नाही. व्हॉट वी हॅव लर्न्ड, आपण या लेसनमधून काय शिकलो? आयर्न, निकेल, कोबाल्ट आर मॅग्नेटिक मेटल्स. हे 3 जे आहेत आयर्न, निकेल आणि कोबाल्ट हे मॅग्नेटिक मेटल्स आहेत. मॅग्नेट्स सेटल अलोंग द नॉर्थ साऊथ डिरेक्शन व्हेन सस्पेंडेड फ्रीली. मॅग्नेट जर फ्रीली सोडून दिलं तर ते नॉर्थ साऊथ डिरेक्शनला सेटल होतं. मॅग्नेटिझम इज कॉन्सन्ट्रेटेड नियर द पोल्स. मॅग्नेटिझम हे सर्वात जास्त त्याच्या पोल्सपाशी कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. द पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅन नॉट बी सेपरेटेड. मॅग्नेट्सचे पोल आपण सेपरेट करू शकत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी इज युज्ड इन अवर डे टू डे लाईफ. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचा वापर करतो, भरपूर प्रमाणात करतो. ठीक आहे. आता आपण सायन्स वॉच बघूयात. सायंटिस्ट हॅव मेड मेनी डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स ऑन विच अवर लाईफ डिपेंड्स टुडे. आज आपण जे आयुष्य जगतो त्या आयुष्यामधील जे सर्व काही आपण वापरतो, तर त्या सर्व जे शोध आहेत, इन्व्हेन्शन आहेत, ते सायंटिस्टने, शास्त्रज्ञांनी लावलेले आहेत. कॅन आय बिकम अ सायंटिस्ट टू? मी सुद्धा सायंटिस्ट बनू शकतो का? बनू शकते का? येस, यू कॅन. हाऊ शुड आय प्रिपेअर टू बिकम अ सायंटिस्ट? मग मी सायंटिस्ट बनण्यासाठी काय करू शकतो? कशी तयारी करू शकतो? तर रीड स्टोरीज ऑफ सायंटिफिक डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स. जे सायंटिफिक डिस्कवरीज झालेत, नवीन नवीन शोध लागलेले आहेत, नवीन वस्तू तयार केलेल्या आहेत, तर त्याच्या स्टोरीज रीड करा. ट्राय आउट व्हेरियस ॲक्टिव्हिटीज अँड डिफरंट वेज ऑफ डुईंग देम. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करा, वेगवेगळ्या प्रकारे करा ते. पॉन्डर ओव्हर युअर एक्सपिरियन्सेस. हे सर्व करताना तुम्हाला काय अनुभव येईल त्याच्यावरती पॉन्डर म्हणजे विचार करा. हे असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर कसं होईल. तुम्हीही सायंटिस्ट होऊ शकता. फक्त तुमचं रीडिंग पाहिजे आणि वेगळं काहीतरी करून बघण्याची तुमच्यामध्ये उत्साह पाहिजे. ते केलं पाहिजे आणि त्यावर विचार पण केला पाहिजे. हे असं का झालं? जर तुमचा एखादा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला, कशा प्रकारे तो सक्सेसफुल झाला? जर तो सक्सेसफुल नाही झाला, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला असेल, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही सायंटिस्ट बनू शकाल. ओके, बाय बाय, थँक्यू.